आपण युसीएम अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स बद्दल माहिती घेणार आहे. पान नंबर 5 वरती तुम्हाला हा पॉइंट दिसेल आणि याच्यावरती एक प्रश्न विचारला आहे की न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लिहिण्यासाठी केपलरच्या नियमांचा कसा वापर केला. आता युसीएम म्हणजेच काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आतापर्यंत आपण सर्क्युलर मोशन बघितले. मोशन अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, दॅट इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. वर्तुळाच्या परिघावरती होणारी जी काही गती आहे त्याला आपण वर्तुळाकार गती म्हणत होतो. पण आता आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघायचं. युनिफॉर्म म्हणजे एकसारखी मोशन अलॉंग अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. मोशन किंवा ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, दॅट इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. वर्तुळाकार गती प्राप्त झाल्यानंतर जर तिची चाल एकसारखी असेल, स्थिर असेल, तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. आता आपण बघितलेलं आहे की सर्क्युलर मोशन म्हटलं की सेंट्रिपिटल फोर्स आला, दॅट इज सेंटर सिकिंग फोर्स आला. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स नो एनी ऑब्जेक्ट कॅन रिव्हॉल्व इन सर्क्युलर मोशन. आणि त्यामुळं हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे त्याची मॅग्निट्यूड आपण बघूया. सेंट्रिपिटल फोर्स F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. F म्हणजे काय तर सेंट्रिपिटल फोर्स. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये m म्हणजे काय? मास ऑफ ऑब्जेक्ट विच इज रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर मोशन. v इज वेलोसिटी विच इज कॉन्स्टंट अँड r that is distance between planet or r is the radius of circle. आता आपल्याला विचार करायचा आहे की ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात. सूर्य एका ठराविक बलानं त्या सगळ्या ग्रहांना स्वतःभोवती फिरता ठेवतोय. मग हे सगळे ग्रह वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असताना प्रत्येक ग्रहावरती हे अभिकेंद्री बल, सूर्याचं अभिकेंद्री बल कार्य करते. आणि या अभिकेंद्री बलाची दिशा कुठं असते? केंद्रकाच्या दिशेला. समजा आपण एक ग्रह सूर्याभोवती फिरतोय असं समजूया. फिरत असताना सूर्याभोवती परिक्रमा किंवा परिभ्रमण करत असताना त्याचा आवर्त काल जो आहे तो आहे टी. टीला काय म्हणणार आहे आपण? आवर्त काल, किंवा त्याला म्हणणार आहे आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. जर ग्रह सूर्याभोवती सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर ते जे अंतर कापलेलं आहे, दॅट इज अ डिस्टन्स, ते जे डिस्टन्स आपण त्याला म्हणणार आहे आर. R is the distance between sun and planet. हे जे R आहे ते R किती असणार आहे? That is equal to circumference. Circumference that is equal to 2 pi r. जे डिस्टन्स असणार आहे ते, किंवा 1 रिव्हॉल्युशन मध्ये कव्हर केलेलं हे अंतर असणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे की व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन टाइम, अंतर भागिले काळ. डिस्टन्स एक परिभ्रमण करत असताना किती अंतर कव्हर केलंय? 2 पाय आर भागिले आवर्तकाल किती आहे? कॅपिटल टी. ही जी किंमत आहे ह्या इक्वेशनला आपण समजूया समीकरण 1. ह्या इक्वेशनला आपण समजूया समीकरण 2. समीकरण 2 मध्ये आपल्याला कशाची किंमत मिळाली? व्ही, चाल किंवा वेगाची किंमत मिळाली, 2 पाय आर अपॉन टी. आता हे दोन समीकरण आपण एक समीकरणामध्ये सबस्टिट्यूट करूया. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. 2 ची किंमत 1 मध्ये घातली. काय झालं? एफ बरोबर एम आहे तसं राहिलं. व्ही ची किंमत काय आहे? 2 पाय आर भागिले टी कंसाचा वर्ग स्क्वेअर अपॉन 2 पाय अपॉन आर. आता हे समीकरण गणितीय पद्धतीने आपण सोडवूया.
एफ बरोबर यम तसंच राहील, याचा वर्ग केला 4 पाय वर्ग आर वर्ग, इथला आर हे आपल्या नेहमीच्या लेटरमध्ये काढूया, भागिले हे आर आहे तसं आणि हे काय झाला टी वर्ग, पाय वर्ग इथं काय येणार आहे आर वर्ग. या आर वर्ग मधला एक आर आणि हा एक आर काय झाला निघून गेला. राहिलं काय कॉन्स्टंट पहिल्यांदा घेऊया 4 पाय पाय स्क्वेअर यम आणि याच्यामधला राहिलाय काय एक आर भागिले टीचा वर्ग. सपोज दिस इज इक्वेशन 3. आता ह्या 3 नंबरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय इक्वेशन 3 multiply and divide, multiplied and divide equation 3 by r square. 3 नंबरचं जे इक्वेशन आहे त्याला आपण r स्क्वेअरनं अंशस्थानी आणि छेदस्थानी काय करतोय गुणतोय. म्हणजेच काय होणार आहे बघा f बरोबर 4 पाय वर्ग m r भागिले टी स्क्वेअर गुणिले आर वर्ग भागिले आर वर्ग. असं केल्यामुळं या समीकरणाची किंमत बदलणार नाही. हेच समीकरण याच्यानंतर पुढं काय होणार आहे 4 पाय वर्ग यम आर वर्ग आणि आर काय झालं आर क्यूब अपॉन इथं काय झालं आर स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. लक्षात आलं का बघा हे आर वर्ग आणि हे आर काय झालं आर क्यूब आरचा घन आणि हे काय झालं आर स्क्वेअर टी स्क्वेअर. जरा आता वरचा भाग मी पुसते. आता आपल्याला केपलरचा नियम इथं न्यूटननं कसा वापरला मग केपलरच्या तिसऱ्या नियमाचा वापर केलाय. त्यामुळे तिसरा नियम काय आहे केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. दॅट इज टी स्क्वेअर डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजेच काय स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट अँड सन. म्हणजेच त्याला काय स्वरूप केलंय टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजा हे इक्वेशन 4 आहे. आता 4 ह्या इक्वेशन मध्ये आपण बाजूला करूया. काय मिळणार आहे एफ बरोबर 4 पाय वर्ग यम भागिले आर वर्ग आणि हे दोघं सेपरेट केले आरचा घन भागिले टीचा वर्ग. इथं दिसतंय तुम्हाला हे फक्त सेपरेट गुणिलेच आहे. आता टी वर्ग भागिले आर क्यूब बरोबर कॉन्स्टंट आणि तो कॉन्स्टंट म्हणजेच काय आहे तर के. इथं आपल्याला काय मिळालंय आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. मग त्याची किंमत काय होणार आहे 1/k. एफ बरोबर 4 पाय वर्ग यम अपॉन आर वर्ग इंटू 1/k. हे 1/k कोणाबद्दल आलं आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आता ह्या समीकरणामध्ये जर बघितलं 4 कॉन्स्टंट पाय स्क्वेअर कॉन्स्टंट मास कॉन्स्टंट के कॉन्स्टंट राहिला फक्त आर स्क्वेअर. एफ is inversely proportional to 1/r square. Why? Since all quantities are constant. इथं आपल्याला न्यूटनचा इनव्हर्स स्क्वेअर लॉ दिसून येतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज. दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि विद्यार्थी मित्र हो हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा विश्वातला सगळ्यात क्षीण व्हेरी लोएस्ट फोर्स. याची पॉवर अतिशय कमी असते. तुम्ही विचार कराल मग एवढी गुरुत्वीय बलाची मॅग्निट्यूड कमी असताना हे सगळं एवढं स्थिर स्थावर कसं. याचं कारण आहे प्रत्येक वस्तूला वस्तुमान आहे आणि त्या वस्तुमानामुळं त्याच्यावरती हे गुरुत्वीय बल कार्य करते आणि ते सगळं पृथ्वीवरती कॉन्स्टंट असलेलं आपल्याला दिसून येते. इथं आपण UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितली आणि सेंट्रिपिटल फोर्स
सेंट्रिपिटल फोर्सची सुद्धा किंमत आपल्याला पाठ करायची आहे. फॉर्म्युला F=mv²/r. आणि न्यूटननं केपलरच्या तिसऱ्या नियमाचा वापर करून इन्व्हर्स स्क्वेअर लॉ कशा पद्धतीनं सिद्ध केला हे या समीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे.